आता बातमी आहे सर्वसामान्य नागरिकांचा खिसा आणखी हलका करणारी आहे, म्हणजेच चिंताजनक बातमी आहे। उद्यापासून म्हणजेच 1 जून पासून कृषी कल्याण उपकर लागू करण्यात येणार आहे। प्रत्येक सेवेवर 0.5% इतका हा उपकर घेण्यात येईल। त्यामुळे आता करदात्यांना प्रत्येक सेवेच्या मोबदल्यात 15% सेवा कर द्यावा लागेल। काही दिवसांपासून 0.5% स्वच्छता कर द्यावा लागतोय। त्यामध्ये आता कृषी कल्याण उपकराची भर पडलेली आहे। हा उपकर लागू झाल्याने नेमके काय परिणाम होतील ते आपण पाहूया। सेवा कर वाढल्याने काय होईल? मोबाईल सेवा महाग होईल। डीटीएच सेवेसाठी जास्त पैसे द्यावे लागतील। वीज पाण्याच्या बिलावर देखील हा कर लागू होईल। हॉटेलिंग महाग होईल। रेल्वे किंवा विमानाचा प्रवास महाग होईल। विमा सेवा महाग होईल। चित्रपट बघणं देखील महाग होईल। ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठीही जास्त पैसे द्यावे लागतील। स्पा, सलून यांच्यासाठी देखील जास्त पैसे मोजावे लागतील। इंटरनेट सर्फिंग देखील महाग होईल। एका वर्षात सेवा कर 2.64% वाढला। एका वर्षात वेगवेगळ्या उपकरातून 1.16 लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा होत आहेत। 2015च्या बजेटमध्ये सेवा कर 12.36 वरून 14% करण्यात आला। नोव्हेंबरमध्ये स्वच्छ भारत उपकर लागू करण्यात आला। त्यामुळे सेवा कर वाढून 14.5% झाला। आता कृषी कल्याण उपकर लागू झाल्याने सेवा कर 15% होईल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।